नमस्कार, मी आरती कुलकर्णी। या बुलेटिनमध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत की राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्षश्रेष्ठींकडे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असंही कळतंय, पण या राजीनाम्याच्या बातमीचं खंडन विखे पाटीलांनीच केलेलं आहे। आपण राजीनामा दिला याला अजूनही विखे पाटील दुजोरा देत नाहीयेत। राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देणार अशी चर्चा होती, पण अजून तरी विखे पाटीलांनी या बातमीचं खंडन केलेलं आहे। याबद्दल आपण बोलूया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी। सागर, आपण पाहतोय जेव्हा सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हाच गिरीश महाजन यांनी असं जाहीर करून टाकलं होतं की विखे पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यानंतर असं कळलं होतं की विखे पाटील 2 दिवसात राजीनामा देतील, पण अजूनही आपण राजीनामा दिलाय हे स्वीकारायला विखे पाटील तयार नाहीत। नेमक्या काय घडामोडी घडतायत? आरती, आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या हायकमांडची बैठक सुरू आहे। त्या बैठकीला राज्यातून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे उपस्थित आहेत। या बैठकीला विरोधी पक्षनेते विखे पाटील देखील उपस्थित राहणं अपेक्षित असतं, पण ते गेले 2 दिवस या बैठकीला अनुपस्थित राहिलेले आहेत। अर्थात या संदर्भात विखे पाटील यांना विचारलं तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मला निमंत्रित होतं, पण मी तिथे जाणं योग्य नाही। अशा या सगळ्या घडामोडीच्या दरम्यानच आता काही वेळापूर्वीच दिल्लीतून अशी माहिती येते की समोर की राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिलेला आहे। अर्थात ही जी माहिती देण्यात आलेली आहे ती दिल्लीतल्या एका ज्येष्ठ नेत्याने दिलेली आहे की जो राज्यामध्ये महत्त्वाच्या पदावर आहे आणि त्यांनी नाव स्पष्ट करायला समोर आणण्यास इन्कार दिलेला आहे। ज्यावेळेस अशी गोष्ट एखादा राज्यातला काँग्रेसचा महत्त्वाचा नेता सांगतो त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होते की राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिला की नाही। अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील यांना या संदर्भात न्यूज 18 लोकमतने संपर्क केला त्यावेळेस स्वतः विखे पाटील यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मी विरोधी पक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही। सागर, ह्या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर विखे पाटीलांवर राजीनामा देण्यासाठी काँग्रेसमधून दबाव आहे का? पक्षश्रेष्ठींचं काय म्हणणं आहे आणि भाजपची याबद्दल काय भूमिका आहे? आरती, जर पाहिलं तर आपण 2 ते 3 दिवसापूर्वी ज्यावेळेस विखे पाटील यांनी मुंबईत प्रदेश ऑफिसमध्ये प्रेस घेतली होती त्या तत्पूर्वी चर्चा सुरू होती की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नैतिकतेचा मुद्दा करत स्वतः राजीनामा सादर करतील। कदाचित त्याच वेळी बऱ्यापैकी हे निश्चित झालं होतं की विखे पाटील यांना स्वतः राजीनामा द्यावा लागेल, कारण की कोण ना कोणीतरी प्रश्न उपस्थित केले जातील। विखे पाटील यांनी त्या प्रेसमध्ये स्पष्ट भूमिका घेतली की नगर येथे लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला जाणार नाही। त्याच वेळी आपण संध्याकाळी देखील एक बातमी दिली होती की स्वतः विखे पाटील यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी घ्यायचेही नकार दिलेला आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राज्यातला विरोधी पक्ष नेता जो काँग्रेसचा मोठा नेता आहे, 2 नंबरचा महत्त्वाचा नेता आहे, याच्या नैतिकतेविषयी किंवा यांच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होणं हे कुठे ना कुठेतरी काँग्रेसला मारक आहे। अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये निवडणुकीच्या दरम्यान जर विरोधी पक्ष नेतेपदांचा राजीनामा घेतला तर काँग्रेससाठी चांगलं चित्र जाणार नाही, म्हणून कदाचित आता तुर्तास तरी विखे पाटील यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी चर्चा सुरू होती। पण सागर, त्याचबरोबर आपल्याकडे ही सुद्धा बातमी आहे की काँग्रेस हायकमांडला हे पटलेलं नाही। सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापर्यंत मजल गेली। हे सगळं प्रकरण आणखी जबाबदारीने हाताळायला हवं होतं असं काँग्रेस हायकमांडला वाटतं। याचा थेट अर्थ असा होत नाही का की राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा हायकमांडला घ्यायचाच नाहीये? वास्तविकतेत यातली एक सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे की निवडणुकीचा माहोल आहे संपूर्ण देशात, राज्यात। अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकार राज्यातल्या विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा घेणं हे कुठे ना कुठेतरी काँग्रेस पक्षाला अप्रत्यक्षरित्या डॅमेज होईल। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील पवार आणि विखे यांच्या अंतर्गत राजकारणाचा कलह म्हणून नगरची जागा सुजय विखेंना शेवटपर्यंत न देणं आणि शेवटी विखेंच्याच अप्रत्यक्षरित्या मुकसंमतीने सुजय विखेंचा भाजपात प्रवेश होणं हे कुठे ना कुठेतरी काँग्रेस हायकमांडला फारसं पटलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे। पण निवडणुकीच्या तोंडावर जर विखे पाटील यांचा राजीनामा घेतला तर राज्यामध्ये आणि देशामध्ये पूर्ण वेगळा मेसेज जाईल अशा स्वरूपाची भीती आहे। याच कालावधीमध्ये काँग्रेसमधील अंतर्गत कलह देखील परत एकदा चर्चेचा विषय झालेला आहे। बाळासाहेब थोरात हे जे विखे पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत, नगर जिल्ह्यातलेच आहेत, त्यांनी तर थेट भूमिका मांडली विखे पाटील यांच्या विरोधात। आता
चर्चा असं सुरू होती की अशोक चव्हाण हे थेट समर्थन करतील. अशोक चव्हाण यांनी वरवरचं समर्थन देखील केलं, पण दिल्लीमधील ज्या घडामोडी घडत आहेत त्यानुसार तरी विखे पाटील यांच्यावर भलेही सार्वजनिकरित्या बोलताना काँग्रेस पाठीशी घालत असलं तरी विखे पाटील यांचं कृत्य फारसं मनाला लागलेलं चांगलं मनाला लागलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये फक्त राजीनामा घेऊन भागणार नाही, कदाचित लोकसभाच्या निवडणुकांचा कार्यकाळ संपल्यानंतर ना याबाबत मोठ्या घडामोडी घडतील असं म्हटलं जात होतं. पण दिल्लीतूनच राज्यातला एक काँग्रेसचा ज्येष्ठ नेता ज्यावेळेस अशा स्वरूपाचं सांगतो की विखे पाटील यांचा राजीनामा दिलेला आहे, दिल्ली हायकमांडकडे तो दिलेला आहे, यामुळे कुठे ना कुठेतरी विखेंना काँग्रेस पक्षातूनच बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू आहेत की काय, किंवा काँग्रेस पक्षात राहून त्यांच्या अडचणी अधिक वाढवण्याचं काम काँग्रेस अंतर्गत नेते करतायत की काय असा प्रश्न उपस्थित होतो. बरोबर आहे. बऱ्याच राजकीय चर्चांना उधाण आलंय, पण सागर तू जसं म्हणतोयस तसं लोकसभा निवडणुकीपर्यंत विखे पाटील यांचा राजीनामा घेण्याचा धोका काँग्रेसला पत्करायचा नाहीये. आता तरी राधाकृष्ण विखे पाटील असं म्हणतायत की मी अजूनही राजीनामा दिलेला नाही. याबद्दल स्पष्टता येणं अजूनही बाकी आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांच्यावर गंभीर आरोप केलेत. 1993चा मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगलीचा मास्टर माइंड दाऊद इब्राहिम सरेंडर करायला तयार होता, पण हा प्रस्ताव राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे दिला. पवारांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केलं असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. निवडणुकीच्या तोंडावरती प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत. काय नेमके आरोप केले आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब, तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या आता संपूर्ण रणधुमाळी उडालेली आहे, काय नेमकं तुम्ही आरोप केले? मी आरोप केलेले नाहीत, मी आजही सांगतोय. मी एवढंच म्हणतोय की 1993च्या ब्लास्ट नंतर राम जेठमलानींनी असणारं एक रिव्हिलेशन केलं होतं. त्यांनी एक माहिती दिली होती की दाऊद इब्राहिम जो आहे तो सरेंडर व्हायला मागतोय, इथल्या कायद्यापुढे हजर राहायला मागतोय, जेल झाली तरी जेल भोगायला तयार आहे. त्याचं एवढंच फक्त म्हणणं होतं की माझ्यावरती 3rd डिग्री वापरू नये, एवढीच फक्त त्याची मागणी होती. राम जेठमलानी ही मागणी शरद पवारांकडे त्या ठिकाणी देण्यात आली. आम्ही असणारा एक विचारतोय की शरद पवार त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते, ही बातमी त्यांनी कोणाकोणाशी शेअर केली आणि कोणाकोणाची कन्सल्ट केलं. पंतप्रधानाशी हे केलं का, कन्सल्ट केलं का? त्याच्याचबरोबर त्यांनी इथल्या इंटेलिजन्स डिपार्टमेंट होतं त्यांच्याशी कन्सल्ट केलंय का? किंवा इथे असणारं डीप स्टेट आहे त्याच्याशी असणारं कन्सल्ट केलंय का? आणि त्यांनी जर हे कन्सल्ट केलं नसेल तर का कन्सल्ट केलं नाही, हा त्याच्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण का पोर्चुगलवरनं आपण असणारा एक आरोपी आणला, त्यावेळेस पोर्चुगलच्या सरकारला आपण शब्द दिला की तो दोषी सापडला तर त्याला फाशी दिल्या जाणार नाही. तेव्हा राम जेठमलानीची ही ऑफर नाकारण्यात का आली, हा आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. काय कारण ज्यासाठी दाऊदला भारतात येऊ दिलं गेलं नाही? ते आता मला वाटतं राजकीय याच्यावरती चर्चा होईल. इंटेलिजन्स डिपार्टमेंट त्यांचंही म्हणणं मागेल. आम्ही ही चर्चा सुरुवात केलेली आहे. या संदर्भात आधी देखील चर्चा करण्यात आली होती. राम जेठमलानी यांनी सांगितलं होतं की मला फोन आला होता, मी या संदर्भात दिल्लीला कळवलं होतं, मात्र राजकीय निर्णय त्यावेळेला झाला. दिल्लीला कळवलं असं नाही तर त्यांनी शरद पवारांना कळवलं होतं. त्यावेळेस ते आणि मी दोघंही आम्ही राज्यसभेमध्ये होतो, त्याच्यावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यावेळेस कळवण्यात आलं होतं. एक खासदार जेवढं करू शकतं तेवढं त्यांनी असं केलं असं मी त्या ठिकाणी मानतोय. न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल तर आपण बघितलंय की निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा एकदा शरद पवार यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. शरद पवार आता या सगळ्या आरोपांना कसे उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप केलाय. पण यानंतर आपण दुसरी मोठी बातमी बघूया. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाची. उद्या मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. रणजितसिंह मोहिते पाटलांनी रात्री उशिरा गिरीश महाजन यांची भेट घेतली अशी ही सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीला पुन्हा धक्का देण्याची भाजपनं तयारी सुरू केली आहे. माढाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीमध्ये खदखद आहे. राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवार विजयसिंह मोहिते पाटील यांनी समर्थकांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सगळ्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं अशी विनंती करण्यात आली आहे. अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर ही बैठक होणार आहे. मोहिते पाटील इतर पर्यायांचा विचार करणार की दबाव आणण्यासाठी ही बैठक आहे, याचीही चर्चा आहे.
आणि याबद्दल आपण बोलूया आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी। वैभव, सुजय विखे पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर आता रणजितसिंह मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश कसा होणार, त्याच्यानंतरची राजकीय समीकरण काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पण आता विजयसिंह मोहिते पाटील यांची राजकीय रणनीती काय दिसते? आरती, ज्या दिवशी शरद पवारांनी माढा मतदारसंघातून माघार घेतली त्या दिवसाच्या संध्याकाळपासून रणजितसिंह मोहिते पाटील हे मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेले होते। ते काल रात्री जेव्हा गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची रात्री उशिरा बैठक झाली, त्यानंतर आज सकाळी ते जवळपास 5 दिवसांनंतर अकलूजला रवाना झाले। जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार काल रात्रीच कार्यकर्त्यांना मोहिते पाटलांकडून मेसेज देण्यात आलेले होते। आज शिवरत्न बंगल्यावरती बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली होती आणि बैठकीत कशा पद्धतीने रणजितसिंह मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील कुटुंबियांवरती पवारांकडून अन्याय झाला याचा पाढा कार्यकर्ते वाचून दाखवतील। वधवून घेतल्यानंतर मोहिते जे आहेत ते उद्या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे। मात्र या सगळ्या दरम्यान उद्या प्रवेश करताना रणजितसिंह मोहिते पाटील हे एकटेच भाजपमध्ये जातील। विजयसिंह मोहिते पाटील हे आज राजकारणातून त्यांची निवृत्ती घोषित करू शकतात अशी सुद्धा एक शक्यता व्यक्त केली जाते। याचं कारण विजयसिंह मोहिते पाटील हे पवारांचे अत्यंत एकनिष्ठ आहेत। गेल्या अनेक वर्ष सातत्यानं त्यांना पवारांच्या विरोधामध्ये जावं अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती, मात्र त्यांनी ती कधीही ऐकली नाही आणि ते कायम पवारांची एक स्वतःची बरोबर। वैभव, काही तांत्रिक कारणामुळे आवाज पोचत नाहीये वैभवचा, पण जसं वैभवनी सांगितलं की रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाऊ शकतात, पण त्याचबरोबर विजयसिंह मोहिते पाटील हे मात्र राष्ट्रवादीच्या बाहेर पडणार नाहीत अशी शक्यता आहे। सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावरून राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केलेली आहे। दिल्लीमध्ये राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांची एक बैठक झाली। सुजय विखेंचा प्रश्न योग्य रीतीने हाताळला नाही, तसंच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्यापर्यंत वेळ आली याबद्दल काँग्रेस हायकमांड नाराज आहे। सुजयचा मुद्दा व्यवस्थित सोडवला नाही अशी हायकमांडची भावना आहे। मुलाच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांवर टीका केली होती। यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींसमोर आपली भूमिकाही मांडली आणि यामुळे राहुल गांधींच्या या भूमिकेला महत्त्व प्राप्त होतंय। तर दुसरीकडे काँग्रेस हायकमांडनं अशोक चव्हाण यांनी नांदेडमधून निवडणूक लढवावी असा आग्रह धरलाय अशी सूत्रांची माहिती आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण निवडणूक लढवण्याची त्यामुळे शक्यता आहे। याआधी चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती। प्रदेशाध्यक्ष निवडणूक लढणार नाहीत असं जर झालं तर चुकीचा संदेश जाईल अशी हायकमांडला भीती वाटते। चव्हाण निवडणूक लढवणार की नाही याचा अंतिम निर्णय आज दिल्लीत होणार आहे। वळूया औरंगाबादकडे। औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव काँग्रेस पक्षाकडून लढायला इच्छुक आहेत। हर्षवर्धन जाधव यांनी काँग्रेसला तसा प्रस्ताव दिलाय। हर्षवर्धन जाधवांच्या प्रस्तावावर जिल्हा काँग्रेसची बैठक झाली। हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे शिवसेनेचे आमदार आहेत, त्याआधी ते मनसेमध्ये सुद्धा होते। त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे ते जावई आहेत। या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये जी चर्चा होतीये ती प्रियंका गांधींच्या बोट यात्रेची। प्रयागराज इथून सुरू झालेल्या प्रियंका गांधींच्या गंगा यात्रेचा आज दुसरा दिवस। यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली। सरकार फक्त प्रचार आणि मोठ्या घोषणा करण्यामध्ये व्यग्र आहे, जनता मात्र निराश होतीये, हताश होतीये अशी टीका त्यांनी केली। 70 वर्षात काय केलं यापेक्षा तुम्ही 5 वर्षात काय केलं हे जाणण्यामध्ये लोकांना रस आहे असं प्रियंका गांधी म्हणाल्या। या यात्रेमध्ये त्या स्थानिक लोक मंदिरांच्या भेटी घेत आहेत। आज त्यांनी सीतामढी मंदिरालाही भेट दिली। जमीन पे आकर जरा देखें कि क्या स्थिति है। ये रिपोर्ट कार्ड, प्रचार, ये लगता बहुत अच्छा है, लेकिन जमीन पे कुछ नहीं है। मैं रोज लोगों से मिल रही हूँ, रोज मुझे यही पता चल रहा है कि चाहे किसान हो, नौजवान हो, स्टूडेंट हो, शिक्षा मित्र हो, आंगनवाड़ी, आशा बहू, सब प्रताड़ित हैं, सब प्रताड़ित हैं। उनको कुछ नहीं मिला। कहीं कहीं ऐलान हुआ है कि 17,000 की आपको वेतन मिलेगा और आज तक नहीं मिला है। 2 सालों से 8,000 पे चल रहे हैं। जहाँ तक इनकी ये 70 साल वाली रट है, इस रट की भी एक्सपायरी डेट है। 5 साल से आप सरकार में रहे हैं, 5 सालों में आपने क्या किया। प्रियंका गांधींनी जसा सवाल विचारलाय तसाच सवाल विचारलाय शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी। रोहित पवार यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली आहे, मी चौकीदार। यावर त्यांनी मोदींना उपरोधिक टोला लगावलाय। मी शेतकरी आणि माझा हमीभाव, मी नोकरदार आणि माझी महागाई,
मी विद्यार्थी आणि माझी स्कॉलरशिप, मी बेरोजगार आणि माझी नोकरी, मी गृहिणी आणि माझे हक्क, असे अनेक प्रश्न त्यांनी विचारलेत. मी उद्योजक आणि माझं आर्थिक धोरण, अशा पद्धतीनं त्यांनी तुम्ही जे आहात या भूमिकेतून प्रश्न विचारा अशी टीका केली. आणि यानंतर पुन्हा एकदा वळूया माढाच्या बातमीकडे. माढा लोकसभा मतदारसंघातल्या उमेदवारीवरून बऱ्याच घडामोडी घडतायत आणि या मतदारसंघामध्ये निवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. उद्यापर्यंत हे नाव जाहीर होण्याचीही शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे विजयसिंह मोहिते पाटील एकीकडे कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजप प्रवेश आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रभाकर देशमुख यांचं नाव राष्ट्रवादीकडून घोषित होऊ शकतं. प्रभाकर देशमुख यांच्या नावावर NCP नेत्यांनी सुद्धा त्यांना हिरवा कंदील दिलाय असं आपल्याला सूत्रांची माहिती आपल्याला कळते. आणि याबद्दल बोलूया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी. सागर, जेव्हा माढामधून शरद पवारांनी माघार घेतली आणि विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नावासाठी कार्यकर्ते तेवढे राजी नाहीत असं कळलं होतं, तेव्हाच प्रभाकर देशमुखांचं नाव पुढे आलं होतं. नेमका काय निर्णय झालाय? आरती, माढा या लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत, पण स्वतः तिथून उमेदवार शरद पवार असतील असं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. त्याच्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव मागे पडलं होतं, पण शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी थेट भूमिका घेऊन निवडणूक लढवणार नाही असं स्पष्ट केलं. अर्थात त्याच वेळी विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव घोषित होणं अपेक्षित होतं, पण ते नाव घोषित झालं नाही. यामुळेच वेगळी राजकारणामध्ये चर्चा सुरू झाली. यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 4 ते 6 महिन्यांमध्ये प्रभाकर देशमुख हे माढा लोकसभा मतदारसंघात जे 6 विधानसभा मतदारसंघ येतात या भागांमध्ये फिरतायत. अप्रत्यक्षरित्या प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांना बबनदादा शिंदे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत, त्याचप्रमाणे करमाळ्यामध्ये रश्मी बागल असतील किंवा वेगवेगळे जे राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्या नावाला विरोध आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कुठे ना कुठेतरी विजयसिंह मोहिते पाटील यांना पर्याय म्हणून प्रभाकर देशमुख यांचं नाव समोर चर्चेत कायम ठेवलं गेलं. आता जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार विजयसिंह मोहिते पाटील यांच्याऐवजी प्रभाकर देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. जवळपास हे नाव निश्चित झाल्याचंही सूत्रांची माहिती मिळते. कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत याबाबत अधिकृत घोषणा देखील केली जाईल. विजयसिंह मोहिते पाटील हे उमेदवार नसतील, त्यांचं वय जास्त आहे म्हणून कदाचित त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही असं म्हटलं जातं. स्वतः विजयसिंह मोहिते पाटील यांना ज्यावेळेस आग्रह धरलाय त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांचं नाव समोर केलं, पण रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाला स्थानिक राष्ट्रवादीचा अनेकांचा विरोध आहे. ही सगळी परिस्थिती पाहता कदाचित राष्ट्रवादीमध्ये अनेक फेरबदल होतानाच रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपात प्रवेश करतील उद्या. त्याच वेळी प्रभाकर देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. बरोबर सागर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपल्याला माहिती आहे एवढ्या सगळ्या घडामोडी घडतायत, पण आता विजयसिंह मोहिते पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे सुद्धा लक्ष लागलंय. यानंतर ब्रेक घेऊया आपण आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया.